नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत. बांगलादेशला 50,000 टन निर्यातीची अधिसूचना निघाली. NCEL करणार निर्यात. बांगलादेशला 50,000 टन कांदा निर्यातीला परवानगी मिळाल्यानंतर तब्बल 8 दिवसांनी निर्यातीची अधिसूचना निघाली. अमेरिकेला डाळिंबाची निर्यात सुरू. 5 वर्षांपूर्वी डाळिंबामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव आढळल्याने अमेरिकेला बंद असलेली डाळिंबाची निर्यात पुन्हा सुरू झालेली आहे. अनुदानाचे काम 2 दिवसात पूर्ण कराच. राज्याच्या दुग्ध आयुक्तांची सूचना. खासगी दूध संघ चालकांना खडसावले. गायीच्या जात नोंदणीची अट शिथिल. जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता. शेतकऱ्यांची गहू काढणीसाठी धावपळ. गहू काढणीची मजुरी वाढली. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. सूर्यघर वीज योजनेसाठी पोस्टमन जाणार घरोघरी. डाक विभागावर नोडल एजन्सीची जबाबदारी. वार्षिक 15,000 रुपयांचे उत्पन्नही मिळणार. 100% अनुदानावर शिलाई मशीन. आता संधी एप्रिलनंतर. समाज कल्याण विभागाची योजना. ताडपत्री व सायकलसाठी 100% अनुदान. 1.5 लाख शेतकऱ्यांना मिळणार बोनस. खरेदी केंद्रावर 96,384 शेतकऱ्यांनी केली धान्याची विक्री. बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार. गोंदिया सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एक्स-रे मोफत. रोज 60 टेस्ट. सर्व तपासण्या मोफत. मध्य प्रदेश व छत्तीसगड येथूनही येतात रुग्ण. शेतकऱ्यांनो, बँक खात्याची KYC प्रक्रिया वेळीच पूर्ण करा, अन्यथा नुकसान भरपाईला मुकाल. अवकाळीने झालेल्या नुकसानीचे वाटप सुरू. 42,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. खात्यावर पैसे जमा होणार. आधार अपडेट होईना. शेतकऱ्यांची हेळसांड. कामे खोळंबली. ठशांऐवजी डोळ्यांचे स्कॅनिंग करा. 29 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत 1 कोटी घरांमध्ये छतावर सौर पॅनेल बसवण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.